शिंदेगडातल्या शिवसेनेतल्या अनेक नेत्यांवरती आरोप सुद्धा करत आलेले आहेत। नाही, झालेली घटना ही निश्चितपणे दुःखद आहे आणि कायदा निश्चितपणे कायद्याच्या हिशोबाने कारवाई होईल। जे लीगल फ्रेममध्ये आहे, जे कायद्याने कारवाई व्हायची ते कोर्टाच्या मार्फत निश्चितपणे योग्य ती कारवाई, पोलीसही त्यांची कारवाई योग्य पद्धतीने करतायत। झालेली ही घटना कोणालाही अभिप्रेत नाही आणि ही योग्य नाही हेही आम्ही मानतो। परंतु तुम्ही आलात, मी माझ्या वैयक्तिक एका विषयासाठी आलो होतो। माझ्या एका नातेवाईकावरती काल ज्या संदर्भातलं आता तुम्ही सगळेजण इकडे बघा तिकडे बघा असं कराल तर अडचण होईल, तर त्यासाठी या इकडे आलो होतो। ती कंप्लेंट आम्ही पोलिसांकडे दिलेली आहे। पण या इकडे आल्यानंतर मला लक्षात आलं की गणपत शेठला काल इकडनं इकडे शिफ्ट केलं आहे। मला कल्पना होती की त्यांना हिल लाईनला ठेवलं आहे, पण काल रात्री किंवा आज सकाळी त्यांना या इकडे शिफ्ट केलं आहे। परंतु भाजप त्यांच्या पाठीशी उभी राहणार का? काही नाही, त्या संदर्भात असे काही हे नाही, फक्त झालेली घटना जी आता न्यूजमधनं पण आम्ही सगळे ऐकतोय, तुम्ही सगळे दाखवताय, त्याच्याबद्दलची जी चर्चा आहे ती चर्चा आहे। पण तुम्ही चर्चा केली का? नाही, कायद्याने मॅडम आपल्याला भेटता येणार नाही त्यांना, त्याच्यामुळे पोलिसांनी कुठलीही आम्ही त्यांना विचारलं नाही किंवा त्यांनी आम्हाला भेटावं असं काही शक्य नाही, त्याच्यामुळे आम्ही काही हे विषय बोललो नाही। सर, त्यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं की या संदर्भात आम्ही वेळोवेळी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितलं होतं, पण आमच्याकडे लक्ष दिलं त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ते मी ऐकलं नाही। मी आपल्याकडनं हे बघतोय, त्याच्यामुळे मला ती प्रतिक्रिया बघू दे आणि या संदर्भातलं वरिष्ठ ज्यांच्याकडे त्यांनी तक्रार केली असेल ते त्याच्याबद्दलचं तुम्हाला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी इथे पाठवलंय का? असं काही नाही। मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या वैयक्तिक एका विषयासाठी या इकडे आला असताना मला कळालं की हिल लाईनवरनं त्याने इकडे आणलेलं आहे। मी अंडर एन इम्प्रेशन असं होतो की ते अजून हिल लाईन पोलीस स्टेशनलाच आहेत। कळवा पोलीस स्टेशनला आणण्याचं खरं तर ते सिक्युरिटी पर्पजसाठी आणला असेल असं मी गृहीत पकडतो, पण कळवा पोलीस स्टेशनला आणला असेल हे मला माहीत नव्हतं। परंतु त्या पद्धतीने त्यांनी मुख्यमंत्र्यांवरती रोख धरलेला आहे की मुख्यमंत्रीच गुन्हेगार घडवतात आहेत। तुम्ही देखील ठाण्याचे आमदारात पदवीधरचे, तुम्हाला असा कधी काही अनुभव आलाय का? मला असं कधी अनुभव आलेला नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची जी त्यांची भूमिका आहे त्यांनी त्याच्यामध्ये ते पुढे सांगतीलच आपल्याला। नाही, याच्यामध्ये खरं तर हा विषय वेगळा तुम्ही विचारताय, तो विषय वेगळा आहे आणि त्याच्यामुळे मला वाटत नाही की या विषयाचा आणि याचा काही संबंध राहू शकतो। पण भाजप गणपत गायकवाडांची पाठी उभी राहणार? मी माझ्या पद्धतीची आपल्या सगळ्यांना हा खरं तर नाही, कोण मॅडम आमदार येणार नाहीयेत। मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या वैयक्तिक विषयासाठी इकडे आलो होतो। मला कल्पना नव्हती की त्यांना इकडे आणलेलं आहे। या सगळ्या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी होणार असं सांगितलेलं आहे। वारंवार भाजपच्याच अनेक नेत्यांवरती, आमदारांवरती संपूर्ण दडपशाही जी आहे ती शिंदे गटातल्या आमदारांकडनं केली जाते। या मॅटरमध्ये तुम्हाला सांगितलं की कायद्याने ही कारवाई जी आहे ती निश्चितपणे होईलच आणि कायद्याने पूर्ण तपासून करून याच्यामध्ये कारवाई होईल। ही उकळी कधी ना कधीतरी फुटणार होती। राऊतांच्या बद्दलचं मी ते फार मोठे नेते, त्याच्यामुळे ते काही आता त्यांना बोलायला आहे तर ते बोलत नाही। सर, अध्यक्षांनी ही संपूर्ण प्रकरण जे आहे ते पटलावर मागून घेतलेलं विधानसभा अध्यक्षांनी, तुम्हाला या संदर्भात काही माहिती आहे का? नाही, मला तुमच्याकडनं जाता कळत आहे। सर, गणपत गायकवाडांनी कधी अशी तुमच्याकडे म्हणजे बोलताना तक्रार केली होती का की इथे असा वाद आहेत किंवा मुख्यमंत्र्यांचे शिंदे गटाचे शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांना त्रास देत आहेत? चर्चा करताना काय बोलायचे तुमच्याशी? नाही, माझी अशी कधी चर्चा झाली नाही शेठची। ते म्हणतात की आम्ही अनेकदा तक्रार जी आहे। नाही, मी वरिष्ठ नाही आहेत। तुम्ही जे म्हटलात मागाशी, तुम्ही बोललात प्रमाणे मी वडेट्टीवार साहेबांच्या बद्दल मी बोलणं योग्य आहे का? त्याच्यामुळे मी बोलू शकणार नाही। मी म्हटलं, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की घडलेला प्रकार हा निश्चितपणे योग्य नाही आणि कायदा सुव्यवस्थेचं राज्य आहे, त्याच्यामुळे योग्य ती कारवाई निश्चितपणे होईल हा विश्वास मला आहे। सर, पण गृहमंत्र्यांवरती प्रश्न उपस्थित झालेत आता। मी तुम्हाला म्हटलं ना की आता याच्यामध्ये पोलिसांनी योग्य ती कारवाई केलेली आहे आणि आपल्याला दिसतंय की हा विषय आता कोर्टात आहे, त्याच्यामुळे आज आपण कोर्टामध्ये काय होतं त्याच्यावरती आपल्याला कळेल। धन्यवाद सगळ्यांना। निरंजन डावखरे आपल्या सोबत आहे। आपल्यासोबत सर, मी सांगितलं मगाशी, आता परत सगळे वेगवेगळे करायचं। संपूर्ण हाय प्रोफाईल संपूर्ण हा प्रकरण आहे। दुसऱ्यांदा आमदार झालेल्या एखाद्या व्यक्ती जो आहे तो पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते गोळीबार पोलीस स्टेशनमध्ये आता तुम्ही गणपत गायकवाडांना भेटलात, काय
मी मगाशी आपल्याला सांगितलं, मी परत तिसऱ्यांदा आपल्याला सांगतोय, मी वैयक्तिक विषयासाठी या इकडे आलेला असताना मला कळालं की हिललाईन पोलीस स्टेशनवरनं त्यांना इकडे आणलं आहे. कालपर्यंत मी आज सकाळी इकडे येईस तोपर्यंत मी अंडर इम्प्रेशन होतो की इथे हिललाईन पोलीस स्टेशनला आहेत. कळव्या पोलीस स्टेशनला त्यांना शिफ्ट करायचं काही कारण नव्हतं, पण त्यांना इकडे शिफ्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे इकडे आल्यानंतर मला ते कळालं. परंतु आजवर तुम्ही आतमध्ये होता, या दरम्यान तुम्हाला भाजपच्या कुठल्या नेत्यांचा कॉल वगैरे आला का? मला कुठल्याही नेत्याचा कॉल आला नाही, कुठल्याही नेत्यांचा कॉलही याच्यामध्ये चर्चा नाही. स्टाफ सगळा सिनियर पी आय पासून सगळेजण नवीन आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचा एक आपण नवीन स्टाफ आल्यानंतर माझा जो वैयक्तिक विषय आहे तो बोलल्यानंतर त्यांचं अभिनंदन आणि त्यांच्यावर अर्धा कप चहा घेतला, एवढाच विषय आहे. आजवर तुम्ही आतमध्ये होता, पण निदान आत राहण्याचं कारणच हे होतं की ते नवीनच सगळेजण स्टाफ आलेला आहे, तर त्यांच्याशी आपण 2 मिनिटं हितगुज बोलणारच ना. अर्धा कप चहा घेतला त्याच्यासाठी तेवढा वेळ लागून गेला. परंतु आता तुम्ही मुख्यमंत्री वाढवतात असं ते म्हणतात. गणपत गायकवाडांचं स्टेटमेंट आहे गणपत गोळीबारानंतर. गायकवाडचं स्टेटमेंट आहे ते गणपत गायकवाडांना तुम्ही त्याच्यामध्ये खुलासा विचारलेला योग्य राहील. परंतु भाजप कार्यकर्त्यामध्ये महायुतीमध्ये सर्व आलबेल नाहीये का? असं मला काय वाटत नाहीये, पण मुलाला याच्यामधला काय अनुभव असेल तर मला पण माहिती नाही. गणपत गायकवाड सातत्याने आरोप करतात की श्रीकांत शिंदे हे दबाव मी टाकतात तुम्हाला- सातत्याने मोठ्या प्रमाणात. बरोबर आहे, पण या संदर्भातले गणपत शेठ आपल्याला जास्त खुलासा देऊ शकतील. परंतु असा कधी अनुभव वगैरे आपल्या सोबत घडला? मागच्या वेळेस गणपतीत घडलेलं आहे. पोलीस स्टेशनमध्ये पण आता सुरक्षा नाहीये, असं म्हणता येईल का? नाही, असं नाही म्हणता येणार. त्या मोमेंटमध्ये काय झालं हे तुम्हाला मला कोणालाच माहित नाहीये. आमदारांनी ज्या प्रकारे गोळीबार केलेला आहे, त्या मोमेंट किती असला तरी आमदार हे जबाबदार असतात. मान्य आहे मॅडम, पण याच्यामध्ये आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की सिच्युएशन काय होती आणि त्याच्यामुळे आपण पूर्ण थोडंसं त्याच्यामध्ये माहिती घेऊया. आपण सगळेजण काल रात्रीपासून हा विषय चालू आहे, आपल्याला पूर्ण माहिती असल्याशिवाय याच्याबद्दल कुठलंही कमेंट करणं मी टाळेन. भाजपच्या आमदारांना काही सूचना दिल्या आहेत का की कोणालाही काही सूचना नाहीये. त्याच्यामुळे याच्यामध्ये उगाच आपण एचं बी आणि बीचं सी असं काही तथ्य काढू नका अशी परंतु विनंती. unrest आहे का? माध्यमांवर unrest प्रतिक्रिया आहे का करत की भाजप? महाराष्ट्राचा बिहार होत राहिला. असं काही नाहीये. महाराष्ट्राचं बिहार होण्याचं काही कारण नाहीये, कारण आमचं शासन, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री, गृहमंत्री हे सक्षम आहे. पण unrest आता समीकरण बदलणार का? महायुतीचं समीकरण बदलणार का? आता गोळीबार होतोय. माझी एकच विनंती आहे सगळ्या पत्रकारांना की आपण उगाचच TRP साठी किंवा या विषयासाठी कुठेही धच म करू नका. याच्यामध्ये कायदा सुव्यवस्था ज्या पद्धतीने काम करते हे योग्य पद्धतीने काम करते आणि त्याच्यामुळे आपण या गोष्टींची थोडीशी पॉलिटिकल असेसमेंट करणं टाळलं पाहिजे. काही गोष्टी कायद्याने चालतात तर त्या कायद्यानीच लिगली आपण त्याला बघितलं पाहिजे आणि ते लिगल अँगलनी परंतु चालवं. ज्या गणपत गायकवाडांच्या फॅमिलीला तुम्ही भेटणार पॉईंटने म्हणतात, पण गणपत गायकवाडांनी आरोप पण गंभीर केलेत मुख्यमंत्र्यांवर. सर, मी तुम्हाला परत ते सांगतोय की तुम्ही त्यांनी केलेले आरोप त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे ना. मी तर आरोप नाही तुम्ही केला. आता कुटुंबियांना भेटायला जाणार का सर? कुटुंबियांना भेटायला प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल आपापला अनुभव असतो, तर त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे. कुटुंबियांना भेटायला जाणार का? गणपत गायकवाड लोकसभेच्या निवड तुम्ही भेटायला जाणार मी प्रयत्न करीन. आज तुमच्या याच्या गराड्यामधनं बाहेर पडलो तर घरी त्यांच्या बाहेर लोकसभा आणि सर जे जखमी झाले त्यांच्या कुटुंबियांना तुम्ही सुरू भेटणार? झालाय सर. मी परत तुम्हाला सांगतोय माझ्या मित्रा की याच्यामध्ये पॉलिटिकल असेसमेंट करणं आपण टाळूया. हा लीगल विषय आहे, याला लीगल अँगल बघितला पाहिजे. असं वाटत नाही सर तुम्हाला? वाद संपूर्ण. पण सर तुम्ही पोलिसांना काही सूचना दिल्यात का सर? पोलिसांना काही विनंती? ही सूचना नाही, माझा विषय वेगळा होता. त्याच्यामुळे मी या केसमध्ये मी पोलिसांना सूचना द्यायला माझा काही अधिकार नाही. म्हणालात की तुम्ही जे गणपत गायकवाड आहे त्यांच्या कुटुंबियांना भेटायला जाणार, ते जखमी आहेत. मला माहित नाही, मी थोडीशी माहिती घेऊन आपल्याला कळवतो. सर वेगळा वैभव विषय आहे गायकवाड तुम्हाला देखील म्हणजे अजून फरार आहेत, कारण त्यांचे पुत्र आहेत, अजून 3 जण. मला माहित नाही, तुम्ही मला सांगताय, मला हे तुमच्याकडनं कळतंय. सर गणपत गायकवाडांचा पण असा जमिनीचा वाद ते पहिल्यांदाच सांगतात की जमिनीच्या वादावरून वाद झाला. तुमचाही जो काही तुम्ही या तक्रारसाठी आला होता या ठिकाणी, तो नेमका वाद काय होता? नाही, मॅटर किरकोळ NCचा आहे, हा, त्याच्यामुळे नेमकं काय? उद्धव ठाकरेंची पण भेट गणपत गायकवाडांनी घेतलेली होती मध्यंतरी. उद्धव ठाकरेच्या कल्याण डोंबिवलीच्या संपूर्ण मला माहित नाही साहेब. तुम्ही आता याच्यामध्ये मी परत तुम्हाला सांगतोय, तुम्ही याच्यामध्ये प्लीज पॉलिटिकल असेसमेंट करू नका. हा विषय लीगल कधी आहे. जाणार सर तुम्ही? मी कळवतो आपल्याला फोनवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.